रस्त्याच्या कडेला मला गाडीत बसवून आपण 4 ठिकाणी फिरून यायचं ही आमच्या नवऱ्याची सवय. आत्ता इथे मला इथे बसवून सक्तीने बसवून यायचं नाही बरोबर असं सांगून समोर अक्रॉस द रोड त्या भाजीवाल्याकडे गेले. दिसतो आहे ना भाजीवाला, टी शर्ट घातलेला, मस्त अम्ब्रेला वगैरे लावली आहे त्यांनी. वा वा, हा त्यांचा नेहमीचा भाजीवाला आहे. आणि त्यांची जी लाडकी ठरलेली असतात ना ते तिथेच जातात, फक्त दुसरीकडे ते बिलकुलच जात नाहीत. रस्त्याच्या कामांमुळे रस्त्याच्या त्या साईडला रहदारी नाही आहे आणि म्हणूनच हा भाजीवाला तिथे आरामात उभा आहे. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची कृपा आहे सध्या नागपूरवर, कारण सर्वत्र रस्ते खूप छान होत आहेत. पण त्यामुळे खूप विलंब होतो आहे आणि हे पण होतं आहे, काय म्हणायचं, रहदारीला अडथळे अनेक होत आहेत, गर्दी खूप वाढली आहे, असे बाकी प्रॉब्लेम्स तर असणारच. कंटिन्युअस कुठेतरी फायदे कुठेतरी तोटे हे चालायचंच. आपल्याकडच्या पब्लिकला अजूनही सिविक सेन्स हा प्रकार नाही आहे. म्हणजे कसंही चालवायचं, डावी उजवीकडे नीट बघायचं नाही. तुम्ही कितीही केअरफुली चालवत असाल तरी दुसरा येऊन केव्हा तुमच्यावर आदळेल याचा काही भरोसा नाही आहे. आणि काही वेळा तर तुमची चूक नसतानाही तुम्हाला 2-2 शब्द ऐकून घ्यावे लागतात. लोक चुका करतात आणि अरेरावी पण करतात. अत्यंत अजब प्रकार आहे हा सगळा. यावरून एक खूप गमतीदार प्रसंग मला आठवला. एकदा मला पोलिसांनी अडवलं होतं आणि माझी गाडी त्यांनी बाजूला घ्यायला सांगितलं आणि स्वतः काहीतरी फोनवर टाईमपास करणं चाललेलं होतं. शेवटी मी त्याला म्हटलं की साहेब किती पैसे हवे आहेत? पैसेच हवे आहेत ना तुम्हाला? घ्या आणि सोडा मला. तेव्हा तो मला काय म्हणाला माहिती आहे? काय म्हणे, मॅडम असं बोलता म्हणे काहीतरी, आमच्या घरी पण लहान लहान मुलं बाळं आहेत आणि आम्ही असली कामं करत नाही. म्हटलं मग द्या मला सोडून. आणि त्याने मला खरंच सोडून दिलं. पण अशी पैसे न खाणारी माणसं विरळाच असतात बरं का. नाही तर भ्रष्टाचार किती बोकाळला आहे आपण पाहतोच आहे. बापरे किस वजह से है? ट्रैफिक की वजह से है या सब्जी की वजह से है? क्या है? वजन दिस बापरे इज फॉर व्हाट? वजन उठा के आया, गर्मी हो गई। वजन उठा के आए, गर्मी हो रही है। गर्मी तो है, यही तो खासियत है ना अपने विंटर्स की। बाहर निकलो बहुत गर्मी है, घर के अंदर ठंड है, घर के अंदर ठंड है, बाहर निकलो गर्मी है। नागपुर के विंटर का ये प्रॉब्लम है, खासियत है। हे दिवाडकरांची बेकरी आहे. कैक वर्षांपासून हे अजित दिवाडकर, आता ते त्यांची डेथ झाली, ते एक्सपायर झाले. माझी आई श्रुतिकांमध्ये कामं करायची आकाशवाणीच्या, तेव्हा तिच्या जोडीला हे अजित दिवाडकर असायचे आणि दोघंही अप्रतिम कामं करायची. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या श्रुतिका असायच्या आणि त्याच्यात आई हमखास असायची. शीला सरवटे या नावाने ती काम करायची. शीला सरवटे आणि अजित दिवाडकर ही नावं अगदी बरोबर असायचीत. तर अजित काका आता आपल्यात नाहीत. आमच्या लहानपणी जेव्हा ही बेकरी नुकतीच स्टार्ट झाली होती त्यावेळा फक्त ब्रेड प्रामुख्यानं मिळायची. पण आता यांचे खूप प्रॉडक्ट्स आहेत आणि पूर्ण नागपुरात खूप आउटलेट्स आहेत, फ्रँचायझीज आहेत. तर व्याप इतका वाढला आहे आता त्याचा. खूप फेमस होती तेव्हा आणि प्रॉडक्ट्सही खूप छान असतात. काय म्हणायचं, मोनोपोली होती. पण मग नंतर कॉम्पिटिटर्स आले, खूप जण मुख्यत्वे करून हल्दीराम. पण तरीही अजित दिवाडकर्स बेकरी हे नाव आजही अजरामर आहे. तर आजची ही सफर संपवून आता आम्ही चाललो घराकडे. कॅम्पेनिंग फाईट खूप तगडी थी काँग्रेस.